आणि विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे सर सध्या आपल्या सोबत आहेत। कळसे सर नमस्कार। खरं तर हा काहीसा पेच देखील निर्माण होऊ शकतोय शिवसेनेकडून सचिन अहिर की जे ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यांनी उपसभापती पदासाठी अर्ज भरलेला आहे। आता खरं तर ठाकरे गटाकडे एकूण 5 आमदार आहेत आणि त्यापैकी एका आमदाराने दुसऱ्या पक्षाकडून हा उमेदवारी अर्ज भरलाय, त्यामुळे काही पेच निर्माण होऊ शकतोय का? नाही, पेच काही नाही, कारण इथे युतीला भरपूर बहुमत आहे आणि बीजेपी सेना, त्यामुळे याच्यात फारसा काही पेच निर्माण होणार नाही। त्यांनी एक टॅक्टिस पॉलिटिकल एक स्टेप म्हणून कदाचित फॉर्म भरला असावा। त्यांची काही निवडून येण्याचे चान्सेस काही मला असं फारसे वाटत नाही आणि निवडणुकीचा कार्यक्रम आता जाहीर झाला आहे, स्मूथ इलेक्शन होईल असं दिसतंय ते। परंतु कळसे सर, पक्षांतर बंदी कायद्याचा जर आपण विचार केला तर आता सचिन अहिर यांना शिवसेनेमध्ये प्रवेश करावा लागेल, मग यामध्ये काही अडचणी येऊ शकतात का? हा, त्यात निश्चित हे होईल। पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर त्यांनी त्यांचं ते कंडोन केलं नाही, व्हीप वगैरे जो काढला असेल तो जर कंडोन नसेल झाला तर निश्चित अडचणी येऊ शकतात मात्र पक्षांतर बंदी कायद्यानुसार। कारण त्यात म्हणजे सचिन अहिर हे शिवसेनेमध्ये अशा पद्धतीने प्रवेश करू शकत नाही। तर कळसे सर यांच्याशी काही कारणाने आपला संपर्क तुटलेला आहे, आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू।